चला आज बनवायची आपल्याला मस्त छोल्याची भाजी. रात्री भिजत टाकले होते आपण छोले आणि मस्त आता कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि मस्त भात छोल्याची भाजी खायची आज. एकदम मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारी. चला तर बघूया रेसिपी आपण कशी चला आज बनवूया मस्त छोल्याची भाजी. आणि एकदम आपल्याला सुरुवातीला बघा मी रात्रीचे छोले भिजत टाकलेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आपल्याला आणि पाणी टाकून छान 4 शिट्टे येऊपर्यंत शिजवून घ्यायचे. आणि इकडे मसाल्यासाठी बघा मी कांदे कापले, टोमॅटो कापलेले बघा 2-3. याची आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि कांदा, आलं, लसूण आणि याची वेगळी पेस्ट करायची आपल्याला. आता कांद्याची पेस्ट टोमॅटोची आपल्याला पेस्ट झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इकडे कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे. सुरुवातीला राई टाकलेली, कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आपल्याला मिक्सरमधून काढलेला. म्हणजे कच्चा असतो ना, त्याचा छान सुरुवातीला तो भाजून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये मस्त. कारण आपण कच्चाच कांद्याची पेस्ट केलेली आहे, सहसा आपण भाजलेले करतो. थोडा वेळ होऊ द्यायचा आहे तो कांदा मस्त. आणि मग नंतर टोमॅटोची प्युरी टाकायची त्याच्यामध्ये. आता हे दोन्ही पण छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान होऊ द्यायचा आपला हा मसाला कांदा टोमॅटोचा. आणि मस्त आपल्याला छोलेची भाजी करायची. तुम्ही भाताबरोबर म्हणा, कोणी कोणी नान वगैरे करतं, पराठे करतं, पुऱ्या मस्त, ते भटुरे होतात मस्त. पण आपण सध्याचा भात केलेला आहे, फक्त पोळी भात आणि छोलेची भाजी. आणि आपल्याला सुके मसाले सगळे टाकून घ्यायचे. धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. परत बघा मसाला मस्त छान होऊ द्यायचा आहे. आता तो तेलामध्ये मसाला थोडं पाणी टाकून मग आपल्याला ते झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचा आहे मसाला छान तेल सुटेपर्यंत. म्हणजे मसाला पण जळणार नाही, त्यासाठी पाणी टाकायचं आपण थोडं. इकडे बघा छोले पण झाले आपल्या कुकरमध्ये शिजून. थोडेसे आपल्याला 2-3 चमचे काढून घ्यायचे आणि मिक्सरमधून काढून आपल्याला त्याच्यात टाकायचे छोलेमध्ये. आणि बघा इकडे मसाला पण छान तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण छोले जे मिक्सरमधून काढले ते टाकून घ्यायचे. थोडेसे जाडसरच ठेवायचे, जास्त पातळ बारीक पेस्ट नाही करायची. त्याची थोडीशी प्युरी मस्त होते, घट्टसर छोलेची भाजी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला. आणि आता बघा शिजलेले छोले टाकायचे त्याच्यामध्ये. सगळे छोले टाकून झालेले बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, मसाला छोले छान मस्त परतून घ्यायची भाजी आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि छान उकळी येऊ द्यायची, कारण छोले तर आपले शिजलेच आहे. आणि मस्त त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता मस्त आपली तयार झालेली छोलेची भाजी. झाकण ठेवायचं आणि बघा तयार आहे आता आपली खाण्यासाठी छोलेची भाजी. तुम्हाला रेसिपी कशी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या.